मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली काय नवीन अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्व महिला डिसेंबर महिन्याच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर तारीख कोणती आहे, कधीपर्यंत 6वा हप्ता येणार, आजची 10 डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट सांगणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केलेली आहे, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आपण सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार डिसेंबर महिन्याचे, सर्व माहिती सांगणार आहे. तसेच डिसेंबर महिन्याचा म्हणजे 6वा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे याविषयी सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी आता मोठी खुशखबर समोर आलेली आहे. कारण की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही लगेच डिसेंबर महिन्याचे पैसे वाटप करणार आहोत, अशी अपडेट त्यांनी स्वतः दिलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. तर या ठिकाणी बघा, कधीपर्यंत पैसे जमा केले जातील आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, फक्त आणि फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार नाहीत. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे, हे जे पैसे आहेत हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. म्हणजे जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे अशाच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये किंवा 2100 रुपये देतील, ते जे काही देतील ते तुम्हाला मिळवायचे असतील, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवणे गरजेचे आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना 6th इन्स्टॉलमेंट डिसेंबर 1500 रुपये. आता तुम्हाला पैसे कधी मिळतील, तर बघा, महायुतीचं सरकार आलंय म्हणजे लगेच आपल्याला येत्या डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार. का? तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी बघा, पण 2100 रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत. हे सर्वप्रथम सर्वांनी लक्षामध्ये घ्या. आता डिसेंबरमध्ये जो काही 6वा हप्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेचा आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र तो जो हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा केला जाणार आहे. कारण की बघा, अजूनपर्यंत 2100 रुपये संदर्भात शासन निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत शासन निर्णय होत नाही त्यापर्यंत ते पैसे 2100 रुपये तुम्हाला ते देऊ शकत नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की शासनावरती किंवा अधिकाऱ्यांवरती सुद्धा काही निर्बंध असतात. एक प्रोसेसचा तो सर्व प्रकारे एक भाग असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महत्वाचा मुद्दा, आता बघा, तुम्हाला 2100 रुपये मग तुम्हाला कधीपासून मिळतील, तर बघा, 2100 रुपये आपल्याला तुम्हाला मिळणार हे फिक्स आहे. कारण महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्या संदर्भात घोषणा केलेली आहे. आणि काल मुख्यमंत्र्यांना जेव्हा बऱ्याचशा महिला अभिनंदन करायला गेल्या होत्या त्यावेळेस मुख्यमंत्री काय म्हणाले, तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या गेले होते त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांना त्यांना आश्वासित केलं आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लवकरच 2100 रुपये देऊ. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये दरमहा मिळणार हे तर फिक्स आहे. पण ते डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत. तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे म्हणजे आपल्या खात्यामध्ये दर वेळेस प्रमाणे पाठीमागच्या प्रमाणे बघा, तुम्हाला 5 हप्ते जमा झाले होते, 7500 रुपये मिळाले, 1500 रुपये दरमहाप्रमाणे. त्याचप्रमाणे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपये वाढवणार आहे ही गोष्ट या ठिकाणी फिक्स आहे, परंतु लवकरच वाढवणार आहेत. त्यामुळे बघा, 2100 रुपयाचा निर्णय करण्यासाठी साधारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यानंतर महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघा, आता तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत ही गोष्ट कन्फर्म आहे. त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2100 रुपये कधीपासून मिळतील, तर बघा, आता 2100 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्याची सर्वप्रथम जे काही महायुती सरकार आता स्थापन झालेलं आहे, या ठिकाणी बघा, महायुती सरकारने स्थापन झालेलं आहे. सर्वप्रथम आता या ठिकाणी बघा, पहिलं जे अधिवेशन असणार आहे म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. तर या हिवाळी अधिवेशनामध्ये बघा, 2100 रुपये वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये दरमहा चालू होतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वप्रथम ठराव मांडावा लागेल, ठराव पास करावा लागेल आणि सध्या महायुती सरकार हे बहुमतामध्ये आहे. त्यामुळे तो ठराव लगेच पास होईल आणि त्यानंतर जी काही अतिरिक्त यासाठी निधी लागणार आहे, ऑलरेडी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यासाठी जी काही निधीची तरतूद आहे ती केलेली आहे. तुम्हाला माहित आहे, जवळपास 46,000 कोटीच्या निधीची तरतूद राज्य सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे वाटप करण्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, आता तुम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळतील, आता तुम्हाला डायरेक्टली डेटच सांगणार आहे. ठीक आहे.
सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता या ठिकाणी बघा खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता बघा अतिरिक्त वरचे जे काही ₹600 प्रत्येक लाभार्थ्यांना द्यावे लागणार आहेत, म्हणजे 1500 अधिक 600 असे मिळून ₹2100. तर बघा 2 कोटी लाभार्थ्यांप्रमाणे ₹600 अतिरिक्त जी काही निधी आहे, या निधीची तरतूद देखील महायुती सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये करावी लागणार आहे. त्याची पुरवणी मांडावी लागणार आहे. पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर त्यासाठी शासनाकडून निर्गमित केला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दरमहा ₹1500 ऐवजी ₹2100 दिले जातील आणि ते महिन्यातल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील. त्याच शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे बघा महायुती सरकार जरी आता सत्तेवर आलेले असेल तरी देखील ₹2100 देणार नाहीत किंवा ते येऊ शकत नाहीत. कारण की महायुती सरकार जरी आलं असलं तरी सुद्धा शासनाला सुद्धा काही निर्बंध असतात, काही नियम असतात. या ठिकाणी बघा आता ₹2100 तुम्हाला देणार आहेत ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर क्लिअर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ₹2100 मिळणे ही गोष्ट तर या ठिकाणी कन्फर्म आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा ₹2100 मिळतील हे मात्र नक्की आहे. आता फिक्स आहे. आता बरेच जण म्हणतील की सरकार मग चाललं कल्पना करेल किंवा वेळ काढूनपणा करेल किंवा याला विलंब लागेल. तर या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ₹2100 आम्ही देणार आहोत. आम्ही जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ₹2100 कधीपासून मिळतील आता डेट तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मुळे महायुती सरकार हे बहुमताने पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे. महायुती सरकार सत्तेमध्ये येण्याचा खूप मोठा वाटा हा लाडकी बहीण योजनेचा आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीसाठी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर यासाठी लगेच तरतूद केली जाईल. साधारण एप्रिल महिन्यापासून हे लाडकी बहीण योजनेचे ₹2100 दरमहा महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात आता बघा जेव्हा आता सरकार वगैरे स्थापन झालेलं आहे आता या संदर्भात ते शासन निर्णय घेतील. त्यानंतर बघा ₹2100 तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता ₹2100 निर्णय हा होणार आहे. आता तुम्हाला डेट सांगणार आहे की डिसेंबरचे 1500 तुम्हाला कधीपर्यंत मिळतील. तर बघा माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवे निकष वगैरे अशा प्रकारच्या या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. बघा आतापर्यंत 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिला अपात्र आहेत. तसेच 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला अपात्र आहेत. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करणार आहे. या योजनेत एका कुटुंबातून केवळ एका महिलेला लाभ देण्याचे संकेतही देत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आर.डी. तटकरे यांना ज्यावेळेस विचारलं की अर्जांची छाननी केली जाणार आहे का त्यावेळेस त्यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा. तर बघा माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेवर होत असलेल्या बदलांवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या आमच्या कार्यकाळात योजनेच्या अर्जाची काटेकोर छाननी करूनच आधार सीडिंगद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे छाननी करण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु सध्या मी त्या खात्याची मंत्री नसल्यामुळे मला याबाबत अधिक माहिती नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की छाननी संदर्भात शासन निर्णय झाला तरच छाननी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या तक्रारी आल्या तरच छाननी होईल. तसंच मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणालेले आहेत तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि प्रत्येक पात्र महिलेला 2100 मासिक आर्थिक मदत दिली जाईल. मात्र तक्रारीच्या आधारे अर्जाची छाननी करून अपात्र महिलांना वगळले जाईल. ठीक आहे. तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे की डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. तर या ठिकाणी बघा डिसेंबरचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत या ठिकाणी बघा 15 डिसेंबर या ठिकाणी बघा 15 डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 15 डिसेंबर पर्यंत 6व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील.